सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आलेले आहेत. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील नाराजीला वाचा फुटल्याची ही चर्चा आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या नंतर देसाईंनी व्यक्त केलेली खंत आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे पाहूया त्या रिपोर्टमधून. निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? खेडेगावात म्हण आहे ना बघा, आमचे लोक हसायला लागले गावाकडचे, येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून महायुतीत सुरू झालेली धुसफूस अजूनही कायम असल्याचे हे संकेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील स्थानिक पातळीवरील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं हे मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काल दरेगाव इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आले होते. जवळपास तासभर बंद दारात चर्चा झाल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या नियोजनात शिवसेनेला स्थान दिलं जात नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच महायुतीच्या बैठकीला बोलवलं जात नसल्याची नाराजी सुद्धा त्यांनी बोलून दाखवली. आमची अवस्था येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी झाल्याचं म्हणत देसाईंनी नाव न घेता भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी परिस्थिती झाली आता. म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारल्यानंतर तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणताय तुम्हाला निमंत्रण नाही, आणि मग तुम्ही काय करणार? तर मग निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? खेडेगावात म्हण आहे ना बघा, आमचे लोक हसायला लागले गावाकडचे, येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू. काय करणार आम्ही? सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी निर्माण झालेली राजकीय कटुता अद्याप पूर्णपणे संपलेली नसल्याचं यातून दिसतंय. शंभूराज देसाईंनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत आमचा समन्वय असल्याचं सांगत विधान परिषदेच्या निवडणुकीला एक दिलानं सामोरं जाणार असल्याचं वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केलंय. शंभूराजेंचं आबा असतील, संजीवराजे असतील, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांची चर्चा होऊनच सगळे झाले. परत शंभूराजांशी मी स्वतः त्यांच्याशी मकरंदाबांशी माझं फोनवरनं बोलणं झालं, संजीवराजेंचं माझं बोलणं झालं. इवन आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब पण त्यांच्याशी बोलले. तेव्हा आमच्यात समन्वय आहे. आमच्यामध्ये जे काही आहे ती चर्चा म्हणा किंवा जे काही निवडणुकीसाठी जो समन्वय ठेवला पाहिजे तो आमच्यात आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेला प्रकार हा शंभूराज देसाईंच्या चांगला जिव्हारी लागलाय. त्याचे पडसादही अधिवेशनात उमटले होते. आता विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा विसंवाद समोर आलाय. शंभूराज देसाईंनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर गुलाबराव पाटलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हे बघा, मी तर सांगतो ना, प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं वेगळं आहे, पण नाराज्या दूर होत असतात शेवटी नेत्यांनी सांगितल्यावर. येऊ नको तुमच्या गाडीत तर म्हणजे मला याचा अर्थच कळत नाही, त्यामुळे मला तिथलं काही माहीत नाही. पण शंभूराजेंचा विषय 2-3 वेळा चर्चेत आला. मी त्या समन्वय समितीत मी आणि बावनकुळे साहेब आहे 6 लोकांच्या, तिथे पण त्यांनी पण स्वतः शंभूराजे तिथे होते, त्यांच्या घरीच बैठक झालेली होती. मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. CM साहेब स्वतः बोललेले आहेत, शिंदेसाहेब स्वतः बोललेले त्या संदर्भामध्ये, आणि त्यांना जे म्हणणं होतं ते ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाईसुद्धा झालेली आहे त्यांच्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये. त्यामुळे वाटतं तो विषय संपलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधान परिषद निवडणूक लक्षात घेता महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचं आव्हान नेतृत्वापुढे उभं राहिलं आहे. देसाई यांच्या वक्तव्यानंतर साताऱ्यातलं राजकारण पुन्हा तापलं. त्यामुळे महायुतीतील नाराज नेत्यांच्या भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्याची चर्चा आहे. याचा सातारा विधान परिषद निवडणुकीवर काय परिणाम होतो? महायुतीतील अंतर्गत समीकरणं नेमकी कोणत्या दिशेनं जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुषार तपासे, झी 24 तास, सातारा.